जबरदस्तीची लग्नगाठ भाग 10। नीलम सोफ्यावर बसून टीव्ही बघत होत्या। मिहिका खुशीला जेवण भरवत होती। मिहिका आल्यापासून खुशी तिच्या हातूनच जेवायची। मिहिका खुशीला गोष्ट सांगत सांगत जेवू घालत होती। खुशी सुद्धा मन लावून गोष्ट ऐकत होती। आजकाल खुशी असंच मिहिकाकडून गोष्ट ऐकत जेवायची। रात्री झोपताना सुद्धा मिहिकाला स्वतःच्या बाजूला झोपायला सांगायची। मग रात्री अजून एक गोष्ट असायचीच। रवी पूजाला घेऊन त्यांच्या घरी आलेला होता। नीलम, खुशी आणि मिहिकाचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडे, म्हणून रवी थोडंसं खाकरलं। त्यांच्या खाकरण्याने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलेलंच होतं आणि सोबत उभ्या असलेल्या पूजाकडे सुद्धा गेलं। नीलम उठून उभ्याच राहिल्या। पूजाबद्दलचा राग उफाळून येत होता, पण रवीने तिला इथं आणलेलं आहे म्हणजे नक्कीच काहीतरी असणार असं कारण त्यांना वाटलं। खुशीने पूजाला घाबरून मिहिकाच्या कमरेला विडघा घातला। त्या दिवशी हिचाच रवी सोबत गळा दाबत होतास ना? हो, हीच ती, आणि आज हिला घेऊन घरी आले। नक्की काय चाललेलं आहे हे सुद्धा तिला कळत नव्हतं। मिहिका विचार करत रवी आणि पूजाकडे बघतच होती। रवी म्हणाला, पूजा आजपासून येथेच आपल्यासोबतच याच घरात राहणार आहे। आम्ही लवकरच लवकर लग्न देखील करणार आहोत। रवी असं बोलताच पूजाने पुढे येऊन त्याच्या हाताला हात गुंफले। रवीने तिच्याकडे तोंड करून छान अशी स्माईल दिली। नीलम गोंधळीत होती। रवी जे करतो ते बरोबर नसेल ना? काहीतरी चेटकिणीशी आमचं घर काही सोडणार नाही। रवीने खुशींकडे पाहिलं आणि तिच्या जवळ गेला। पूजा देखील त्यांच्या सोबतच खुशी जवळच गेली। पूजा जवळ येताच बघून खुशीने आपलं तोंड मिहिकाच्या ड्रेसमध्ये खुपसवलं। खुशी फार घाबरलेली आहे हे त्यांना वरून कळतच होतं। रवी खुशीच्या डोक्यांवरून हात फिरवत पूजाला म्हणाला, पूजा, खुशी माझ्या भावांची शेवटची निशाणी आहे। तिला मी माझी मुलगीच समजतो। तुझ्या मनात अगोदरच खुशीबद्दल राग असेल, मान्य आहे मला, पण आता या घरात तू माझ्या पत्नीच्या नात्याने येणार आहेस। मग जे लोक मला महत्वाचे आहेत ना, ते तुझ्यासाठी सुद्धा महत्वाचे असणं गरजेचेच आहे की? रवी पूजाला सांगतच होता। त्याच्या बोलण्यावरून पूजाने मान डोलावली। रवी म्हणाला, चल तुला वरची रूम पण दाखवतो मी आता। आज पहिल्यांदा तू माझ्या घरी आलेली आहेस ना? तुझी रूम मी आधीच डेकोरेट करून ठेवलेलीच आहे की, कारण मला माहीत होतं तू नक्की येशील म्हणून। रवी पूजाचा एक हात आपल्या हातात घेत म्हणाला होता। मिहिका तेथेच उभी होती। रवीचं पूजाशी असं बोलणं तिला अस्वस्थ करत होतं। ती दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न नक्की करत होती, पण नजर सारखी सारखी त्यांच्यावरच जात होती। रवी पूजाला घेऊन जात असताना त्याने एक नजर मिहिकांवर टाकली। मिहिका मान खाली घालून घट्ट मिठी मारून बसलेल्या खुशीच्या डोक्यांवरून हात फिरवत होती। रवी पूजाला घेऊन गेला। पूजा रूममध्ये येताच रवीने पंखा चालू केलेलाच होता। गुलाबांच्या पाकळ्या तिच्या डोक्यांवर पडलेल्याच होत्या। पूजा रवीच्या प्रेमाने भारावूनच गेली होती। धावत जाऊन तिने त्याला मिठी मारली। ती अचानक येऊन जोरात रवीला धडकली की रवीला खोकलाच लागला। जरा हळूच पूजा, अजून तुझ्या प्रेमाची सवय नाही लागली ना मला? रवी खोकलतच पूजाला म्हणालेलाच होता। सॉरी हा स्वीटहार्ट, नेक्स्ट टाइम मी लक्षातच ठेवेल, पण हे सगळं तू माझ्यासाठीच केलं? खूप छान वाटलं मला। पूजा लहान मुलांसारखं तोंड करत त्याला बोलतच होती। हो तर अजून कोणासाठी करणार मग मी? तू माझी होणारी पत्नी आहेस ना, मग तुझ्यासाठीच तर करणार ना मी हे सगळं। रवी तिच्या सारख्या हातवारे करत म्हणाला होता। पूजा रविवारच्या प्रेमरूपी जाड्यात एवढी धुंद झालेली होती की तिने त्या टेकडींवर ज्या माणसांना ठेवलेलं होतं त्या माणसांची तिला काहीच खबर लागलेलीच नव्हती। तिने एकदाही त्यांना कॉल करून काहीच जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केलेलाच नव्हता। दिनेश म्हणाला, अजय, पूजा रवी सोबत लग्न करते। तिने तुला काही कॉन्टॅक्ट वगैरे केला का? अजय म्हणाला, मूर्ख झाली आहे का रे ती? रवी अचानक तिच्यासोबत लग्नाला तयार झाला हा एक सापळासारखा असू शकतो रवींचा, हे त्या बिंडोक बाईला कळतच नाही। मलाच काहीतरी करावं लागेल, तिच्या ताड्यांवर आणायलाच लागेल। उद्याचं कोणाला तरी तिच्या घरी पाठवतो, दिनेश म्हणाला। पण अजय, हे रिस्की आहे बरं का? रवीला थोडा तरी संशय आला तर तो त्या आपल्यापर्यंत पोचू शकेल, हे नक्की आहे। अजय म्हणाला,
तसं काहीच नाही होणार, कारण मी स्वतः जाणार आहे तिथे. दिनेश म्हणाला, तू तू कशाला जाणार आहेस? आता तू म्हणला होतास ना कोणाला तरी पाठवेल, मग आता तूच जाणार आहेस म्हणल्यावर. अरे तुला त्याने ओळखलं तर? अजय म्हणाला, डोंट वरी, मी वेश बदलून जाणार आहे. तोच काय, त्याचा बाप पण मला नाही ओळखू शकणार. दुसऱ्या कोणावर आपण विश्वास नाही ना ठेवू शकत. पूजा, आज एक डिझायनर येणार आहे तुझ्या लग्नाचा लेहंगा डिझाईन करायला. त्याला सांगितलेलं आहे की तू तुझं माप घ्यायला येईल म्हणून. घरातले सगळे सकाळचा नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. रवी पूजाला म्हणाला होता. नाश्ता संपून रवी ऑफिसला जाण्यासाठी निघाला तसं पूजा त्याच्या मागे मागे दरवाजापर्यंत गेली होती. दरवाजाच्या थोडं पुढं जाऊन तिने त्याचा हात पकडला. अचानक हात पकडल्यामुळं रवी दचकला. मागे वळून त्याने बघितलं तर पूजाच होती. त्याला मनातून खूप राग येत होता, पण तिच्या समोर चेहऱ्यांवर हसू आणून प्रेमाने भरलेल्या नजरेने तिला बघू लागला. पूजा म्हणाली, बेबी, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तू सकाळी लवकर जातोस तेव्हा मी उठलेली नसते ना, आणि रात्री येतोस तर कधी, कुठं जातोस तर कधी, झोपतो कधी, मला काहीच नाही कळत. मग तुझ्याशी बोलायचं येतच नाही, मला वेळ मिळत नाही. पूजा त्याच्या एकदम जवळ येऊन त्याच्या शर्टाच्या बटनाशी खेळ करत लाडीकुराने म्हणत होती. रवी तिच्या अशा बोलण्याला कंटाळलेलाच होता, पण काय करणार ना, अडला नारायण, म्हणून तिचं ते असं बालिश वागणं तो सहन करत होता. रवी म्हणाला, बोला ना, काय झालं आहे? आपल्या शर्टच्या बटनांवरचा तिचा हात काढत म्हणाला होता. पूजा म्हणाली, आपल्या घरात खुशीची काळजी घ्यायला मी आहे ना. मला माहीत आहे आधी मी तिच्यासोबत चांगली नाही वागलेली होती, पण आता तसं नाही होणार आहे ना बेबी. तू त्या केअरटेकरला काढून टाक ना बरं एकदा. पूजा पुन्हा त्याच्या शर्टच्या टायसोबत खेळत करत म्हणाली होती. रवीला तिचा राग आलेलाच होता, पण जोपर्यंत आपला हेतू साध्य होत नाही तोपर्यंत हिला झेलणं भागच आहे असं त्याला वाटत होतं. रवी चेहऱ्यांवर खोटी स्माईल आणत पूजाला म्हणाला, अगं राणी, तू आता आपल्या लग्नाकडे लक्ष देणार की खुशीकडे देणार? असू दे ना तिला. एकदा का आपलं लग्न झालं की मग देऊ पाठवून तिला बेंगलोरला तिच्या आधीच्या कामांवर. रवीचं बोलणं पूजाला पटलंच होतं. तिने त्याच्या बोलण्याचा विचार केला. पूजा मनातच म्हणाली, बरोबर तर आहे ना रवीचं, मी कुठं सांभाळणार या पोरीला. ते तर रवीला इम्प्रेस करण्यासाठी मी खुशीसोबत चांगलं वागते, पण हिला रोज हँडल करणं, नाही बाबा, नको, मला नाही जमणार ते. असू दे, ही केअरटेकर माझ्या लग्नाचं बघू की ह्या चुपंजीला बघू. मला माझी खूप सारी तयारी करायची आहे ना. या मिहिकाचं काय करायचं ते करू नंतर. पूजाने रवींकडे पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे, आता तू म्हणतोस आहेस ना, तर मी खुशीची जबाबदारी देते तिला, पण मी हे अधेमध्ये तिची काळजी घेईलच की. सावत्र असले तरी काय झालं, माझंही हृदय एका आईचंच आहे ना. पूजा नाटिकपणे म्हणाली आणि घरात गेली. जगात मूर्ख आणि स्वार्थी लोकांची कमी नाही. हिचं हृदय आईचं आहे. मुळात तू बाई म्हणण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहेस. आई तर लांबच राहिली, रवी मनातच म्हणाला आणि निघून गेला. पूजा तिथे आपल्यापासून सगळ्यांसोबत चांगलं वागत होती, खास करून खुशीसोबत. तिच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करायची, खेळणी आणून द्यायची, पण लहान मुले ती एकदा त्यांच्या मनांवर एखादी गोष्ट छापली गेली की पुन्हा ती पुसली जातच नाही. खुशीचंही तसंच झालेलंच होतं म्हणा. पूजाचा जर कोणाला तिथे त्रास होत होता ती होती मिहिका. पूजा रवीसमोर मिहिकाला कधीच काही बोलत नसे, पण रवी नसताना तिला एखाद्या नोकरांप्रमाणे वागायची, कारण तिच्या लेखी तिची किंमत फक्त एक केअरटेकर होती. नीलम सगळं बघत होती, पण रवीचा प्लॅनमध्ये कोणताही अडथळा नको यायला म्हणून ती गप्प होती. खुशीला आपलं करण्यात ती पुढं करायची, पण खुशी मुडीच तिला भाव देतच नव्हती, म्हणून ती आणखीन खार खातच होती. म्हणून आज तिने रवींसमोर मिहिकाला काढून टाकण्याचा विषय मांडलेलाच होता. मॅडम, तुमचं कपड्यांचं माप घेणार कोणीतरी आलेलंच आहे. तुम्ही खाली येता म्हणून सांगू की त्यांना तुमच्या रूममध्ये पाठवू? एक नोकर माणूस पूजांच्या रूमच्या दरवाज्यांवर उभा राहत तिला विचारू लागलेलाच होता.
त्यांना खालीच बसवा, मी आलेच लगेच, पूजा म्हणाली आणि दरवाजा लावून घेतला. थोडासा मेकअप करून ती खाली आली. खाली मिहिका, नीलम, खुशी बसलेलेच होते. पूजा खाली आली. त्यांची पाळ तिला दिसत नसल्यामुळं ती त्यांच्या समोर गेली. त्याला बघून तिला घामच फुटला. ती नीलम आणि मिहिकांकडे बघू लागली. डिझायनरला बघून तिचा बदललेला चेहरा नीलमने पाहिलेलाच होता. थोडंसं तिला खटकलं. तो अजयच होता, जो वेश बदलून आलेला होता, पण पूजाने त्याला ओळखलं होतं. अजय म्हणाला, हॅलो मॅम, मला सरांनी पाठवलेलं आहे तुमचं माप द्यायसाठी. जर तुम्ही रेडी असाल तर आपण सुरू करूया का? अजय एखाद्या स्त्रीने लचकत बोलावं तसं बोलत होता. पूजाला आश्चर्य वाटलं आणि भीतीही वाटतच होती. ती नीलम आणि मिहिकांकडे बघून खोटं स्माईल करत म्हणाली होती. पूजा म्हणाली, हो चालेल असतं, पण मला आता आठवलं की माझ्याकडे एक बुक आहे. त्यात एका मॉडेल जो लेहंगा घातलेला होता तसाच लेहंगा मला बनवून घ्यायचा आहे. तर आपण माझ्या रूममध्ये जाऊया का? पूजा अजयला म्हणाली आणि त्या दोघांकडे बघू लागली. अजय म्हणाला, ओ वाय नॉट मिस पूजा, तुमच्या आवडीनुसार तुमचा लग्नाचा लेहंगा तर मी बनवून द्यायला तयार आहो. अजय हातवारे करत पूजाला म्हणाला होता. लेटेस्ट गो आंटी, थँक्यू सो मच फॉर दिस लवली कॉफी. अजय पुढं नीलमला म्हणाला. पूजा त्याला घेऊन तिच्या बेडरूममध्ये आली. नीलमला काहीतरी गडबडच जाणवत होती, पण रवीने पूजाच्या रूममध्ये आधीच काही छुपे कॅमेरे आणि माईक फिट करून ठेवलेलेच होते. त्यामुळे तिच्या प्रत्येक हालचालींवर रवींची बारीक नजर होती. अजय म्हणाला, यू बीच, तुझी हिंमत कशी झाली माझ्यासोबत दगा करायची? तुला सांगितलं होतं ना. आणि तू काय करतेस? त्या रवीसोबत लग्न करणार आहेस का तू? जिंदगी प्यारी नाही वाटतं तुला? माझ्याशी बेमानी केल्याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार. रूममध्ये आल्यावर अजयने दरवाजा बंद केला आणि पूजाच्या गळात पकडला. पूजा म्हणाली, सोड सोड मला अजय, मी त्याच्यासोबत लग्न वगैरे काहीच करणार नाही आहे. पूजा असं बोलताच अजयने तिचा गळा सोडला. अजय म्हणाला, म्हणजे तू नक्की काय करणार आहे? पूजा म्हणाली, मला त्याची प्रॉपर्टी हवी आहे. आधी खुशीची प्रॉपर्टी हवी होती म्हणून तिला स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्नात होते मी. पण जेव्हा रवीने प्रपोज केला तेव्हा मनात विचार आला, खुशीपेक्षा दुप्पट तिप्पट प्रॉपर्टी तर त्याच्याकडेच आहे. मग त्या एवढूशा पोरी मागे लागून एवढी करोडांची प्रॉपर्टी का सोडू मी? नंतर रवीने मला त्याच्याच घरी राहायची परमिशन दिली. मग मी पण म्हटलं ते अजून मस्त. त्याच्या घरात राहूनच प्रॉपर्टीचे सगळे पेपर रेडी केलेत. आता फक्त त्याला रूपाच्या धुंदीत मग्न करून त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर साईन करून घेणार आहे. मग त्या रवी आणि त्याच्या या फॅमिलीला धक्के मारून घर, बिझनेस सगळ्यामधून हकलून लावणार. पूजा अजयपासून थोडं लांब झाली आणि तिच्या ड्रावर मधून काही पेपर काढून त्याला दाखवत म्हणाली. अजय म्हणाला, कळालं मला, पण जर त्याने नाही केलं साईन तर काय तो काही कच्चा खिलाडी नाही की ड्रिंकच्या आहारी जाऊन इतक्या सहजासहजी तुझ्या या पेपरवर साईन करेल. अजय पेपर तिच्या समोर टेबलवर फेकत म्हणाला. पूजा म्हणाली, आय नो, पण जर त्याच्या ड्रिंकमध्ये नशेच्या 1-2 गोळ्या मिसळल्या तेव्हा तर करेलच तो नक्की. पूजा सोफ्यावर दोन्ही हात पसरून बसत म्हणाली. इकडं नीलम आणि मिहिका दुसऱ्या एका रूममध्ये कानात इयरफोन टाकून त्यांचं बोलणं ऐकत होत्या, तर दुसरीकडे रवी त्याच्या ऑफिसमध्ये त्यांचं बोलणं ऐकत होता. त्या दोघी त्यांचं बोलणं ऐकून शॉकच झाला. मिहिकासाठी हे सगळं नवीन आणि विचित्रच होतं, पण नीलमने तिला हाताने शांत राहा असा इशारा केला. अजय आणि पूजा त्यांचं बोलणं झाल्यावर रूममधून बाहेर आले. तोपर्यंत नीलम आणि मिहिका देखील हॉलमध्येच आले. अजय पूजाला बाय करून घराच्या बाहेर पडणार तेवढ्यातच रवीने घरात प्रवेश केला. त्याला समोर बघून अजय आणि पूजांच्या चेहऱ्यांवरचा रंगच उडाला. अजय, हाऊ आर यू माय फ्रेंड? रवी अजय आणि पूजाच्या समोर उभं राहत म्हणाला. अजय आधीच त्याला बघून शॉक होता, कारण त्याच्या माहितीनुसार रवी ऑफिसमध्येच होता आणि किमान 1.5-2 तास तरी त्याला ऑफिसचं कामातून वेळ नव्हता. मग हा इथे कसा? अजय आपल्याच विचारात हरवलेला होता. रवीच्या डोक्यात नक्की काय आहे हे त्यांना काही कळत नव्हतं. याला अजयबद्दल माहिती होत पूजा आपला विचार मग्न होती. रवी म्हणाला, वेट, तुम्ही दोघं आपल्या आपल्या विचारातून बाहेर या, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देतो ना. कशाला तुम्ही तुमच्या न असलेल्या डोक्यातले घोडे धावळता?
या बसा दोघे, रवीने अजय आणि पूजा दोघांना सोफ्यावर बसत म्हणाले. अजय आणि पूजा दोघे एकमेकांकडे बघू लागले. दोघे रवीच्या समोर असलेल्या सोफ्यांवर जाऊन बसलेलेच होते. रवी म्हणाला, अरे पूजा डार्लिंग, तू येथे का? आपण लग्न करणार आहोत ना रिमेंबरमध्ये? ये माझ्या बाजूला ये. त्याच्या एवढ्या प्रेमाने बोलण्याने पूजाला वाटलं की आपल्याबद्दल रवीला काहीच माहिती नाही. ती थोडी रिलॅक्स झालेली होती आणि रवीच्या शेजारी त्याला चिटकून बसली. नीलम आणि मिहिका हॉलमध्येच होते. पूजा रवीला चिटकून बसली हे कुठंतरी मिहिकाला खटकलेलंच होतं. पण आपला काय संबंध असा विचार करून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. रवी म्हणाला, सो मिस्टर अजय, तुम्ही असं वेश बदलून माझ्या घरी का आलात? काही विशेष काम होतं का तुमचं? रवी हातात सिगरेट घेत म्हणाला होता. रवीने आपल्याला ओळखलेलं आहे. अजयने उभं राहत आपल्या केसांचा विग काढला. तोंडाला फसलेला मेकअप रुमालाने पुसून टाकला. नीलम, मिहिका आणि पूजा त्यांच्याकडेच बघत होते. रवी म्हणाला, गुड, बरं झालं तुझं खरं रूप मला दाखवलंस. नाहीतर मला कोणाला तरी बोलावून तुझी चामडी उतरावी लागली असती. आता तुझा काय प्लॅन होता सगळं सांगायचं, कारण तुझ्या माणसांना, तुझ्या भावाला आधीच मी माझ्या ताब्यात घेतलेलंच आहे. त्यामुळं बऱ्याच बोलाने सगळं सांगायचं. पूजा त्याचा बदललेलं रूप बघून त्यांच्यापासून जरा बाजूलाच झाली. अजय म्हणाला, तुला संपवण्याचा प्लॅन होता माझा. या पूजाच्या मदतीने तुझ्या भावाला संपवलं. हे ऐकून नीलमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या तोंडाला साडींचा पदर लावत रडू लागल्या. मिहिकाने त्यांना पकडलं आणि अजय पुढं काय बोलतो हे ऐकू लागला. पुढचं टार्गेट तूच होतास. तुझ्या गाडींवर जो हमला झालेला होता तो माझ्या माणसांनीच केलेला होता, पण तूच त्यांना मारलं. तुझ्या हॉटेलमध्ये राहत होता तिथे मीच पूजाला पाठवलेलं होतं. तुमच्या रूमची पहरेदारी करणाऱ्या तुझ्या माणसांना माझ्या माणसांनी त्याच्या चहा कॉफीमध्ये बेशुद्ध होण्याचं औषध टाकून त्यांना एका रूममध्ये बंद करून ठेवलेलंच होतं. खुशीची प्रॉपर्टी जर पूजाला हवी होती, पण मला तुझी बरबादी. ही मूर्ख पूजा तुझ्या लग्नाच्या सापड्यात अडकली म्हणून मला इथं यावं लागलं. नाही तर तुला कधीच कळालं नसतं की या सगळ्यांमागे कोण सूत्रधार आहे म्हणून. अजयने त्याचे सगळे गुन्हे कबूल केले. तो हे सगळं सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते. रवी म्हणाला, सगळं कसं एकदम मस्त जुळून आणलेलंच होतं, पण एक चूक केलेली होती. रवी अजयला म्हणाला. अजय पूजाकडे बघू लागला. ते रवीने बघितलं आणि हलकंच हसला. रवी म्हणाला, बरोबर ओळखलंस तू. पूजा तुझी चूक आहेच, कारण अशा बिंडोक मुलीकडे तू अपेक्षा ठेवलीस की ही तिच्या या मेकअप थोपलेल्या चेहऱ्यांवर मी फिदा होईल. पण तुझी सगळ्यात मोठी चूक अशी की तू मला कच्चा खिलाडी समजलास. पूजासारख्या मुली स्वतःचं डोकं वापरून कधीच काही करू शकत नाही. मग मला मारण्याचा प्लॅन, खुशीची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ती माझ्या रूममध्ये येऊन मला धमकी देणं, माझ्या सगळ्या माणसांना एका रूममध्ये बंद करून ठेवणं, एवढ्या गोष्टी या एकट्या बाईचं काम नाही. आणि त्यात जर ती पूजा असेल तर नक्कीच काहीच नाही. तेव्हाच मला संशय आलेलाच होता. म्हणून माझ्या माणसांना पूजाच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवायला सांगितलेलीच होती मी. सुरुवातीला पूजाने खूप छान लपवून ठेवलेलंच होतं, कारण इतकी वर्ष खूप जपून ठेवलं तिने तुझं नाव माझ्यासमोर येण्यापासून. पण माझ्यावर हमला झाला तेव्हा माझ्या मनात पक्क झालं की नक्की या सगळ्या गोष्टी कोणीतरी पूजाकडून करून घेताय म्हणून. माझ्या माणसांनी तिला सांगितलं, पूजा नावाच्या या कठपुतलीची दोरी तर तुझ्या हातात आहे म्हणून. मग तुझ्या कठपुतलीचा चारा बनवला तुला बिळातून बाहेर काढण्यासाठी. अँड नाऊ यू कॅन सी द रिलेट. रवी उभा राहून अजयच्या एकदम जवळ येत म्हणाला होता. अजय म्हणाला, तू जरी माझ्या तोंडून सगळं बाहेर काढलं असलंस ना, तरी ते पुराव्याशिवाय कोर्टात सिद्ध करू शकत नाहीस, हे नक्की आहे. अजय रवीपासून लांब होत सोफ्यावर जाऊन आरामात बसलेला होता. रवी म्हणाला, अरे तुला कोणी सांगितलं की मी तुला पोलिसात देणार आहे म्हणून? माझ्या भावाला तू फसवलं, मग तू कोर्टाचा गुन्हेगार कसा? तू तर माझ्या चिमुकल्या खुशींचा, माझ्या आईचा आणि माझा गुन्हेगार आहेस ना. तुला माझी शिक्षा देणार आहे ना मी. रवीच्या तोंडून हे ऐकून अजय ताडकन उभा राहिला. त्याला वाटलं होतं रवी त्याला पोलिसात देईल,
पण पुराव्याशिवाय त्याला कोर्टसुद्धा काहीच करू शकणार नाही, म्हणून तो लगेच सुटून बाहेर येईल. पण आता रवीचं बोलणं ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती की काय असं वाटू लागलं. रवी म्हणाला, यस, आम्ही तुला शिक्षा नक्कीच देणार आहे, ती पण अशी की आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील. जा, घरी जा, तुझी शिक्षा तुझी वाट बघत आहे. रवी उपसाने हसत म्हणाला. म्हणजे? अजय रवीकडे बघत म्हणाला. रवीच्या हसण्यावरून अजयला भीती वाटलेलीच होती. तो धावतच त्याच्या कारकडे निघाला. रवी म्हणाला, सो पूजा, आता तुला प्रॉपर्टी हवी आहे ना? खुशीची सुद्धा. तुझ्या नावे असलेली 200 करोड तुला कमी वाटली. या पैशासाठी तू एखाद्याचा जीव द्यायला देखील कमी करत नव्हतीस. ज्या पैशांसाठी सुखांचा संसार मोडलास, आता तुझ्याकडे ते 200 करोड तरी आहेत का ते बघ. रवी पूजाच्या समोर लॅपटॉप चालू करत म्हणाला होता. पूजा घाबरली. तिने लगेच रवीकडून लॅपटॉप घेतला आणि ऑनलाईन बँक डिटेल चेक करू लागली. पण डिटेल्स यायला वेळ लागत होता, त्यामुळं पूजाची चलबिचल वाढत चाललेलीच होती. हातवर हात चोळत ती डिटेलची वाट बघत होती. काय झालं पूजा? नेटवर्क स्लो आहे का? डोंट वरी, येईलच डिटेल. रवी तिच्या समोरच्या सोफ्यावर बसला. काही वेळाने तिचे बँक डिटेल लॅपटॉपच्या स्क्रीनवर दिसू लागले होते. ज्या अकाउंटमध्ये कालपर्यंत 200 करोड होते, तेथे आता फक्त 22,000 लिहिलेले होते. पूजाचे डोळे मोठेच झाले. ती लॅपटॉपवर अजून काही बटन दाबू लागली, पण लॅपटॉप सारखी तिचं अमाऊंट शो करत होता. ती चक्रावून गेली. केविलवाण्या नजरेने ती रवीकडे बघू लागली होती. रवी म्हणाला, काय झालं पूजा? का बरं घाबरलीस? बघू. रवीने नाटकी हावभाव करत लॅपटॉप स्वतःकडे फिरवला आणि पुन्हा पूजाकडे बघत म्हणाला, अरे पूजा, ही तर तुझ्या अकाउंटमध्ये 200 करोड येण्याआधीच रक्कम आहे ना? चूप. अगं, कुठं गेले ते 200 करोड कोटी? म्हणून म्हणतात ना, जास्तीची हवा करू नये, नाहीतर पदरात असे धोंडे पडतात. नीलम पूजाच्या जवळ येत रागाने म्हणाली, आई शांत हो. रवी नीलमच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाला होता. रवी म्हणाला, हा तर पूजा, तुला प्रश्न पडला असेल की मला तुझं अकाउंट आणि स्पेशली तुझ्या अकाउंटचा पिन कोड कसा माहिती पडला ते. पूजाला सुद्धा हाच प्रश्न पडलेला होता की याला अकाउंटचा पिन कोड कसा कळाला ते. रवी म्हणाला, तर सांगतो मी तुला. आठव, आपण एकदा आपल्या सो कॉल्ड लग्नाची शॉपिंग करायची होती म्हणून एका मॉलमध्ये गेलेलो होतो. तिथे तू तुझं कार्ड स्वाईप केलं आणि त्यावेळी तू जो पिन टाकलास ना, तो तुझ्या या ऑनलाईन अकाउंटचा सुद्धा पिन कोड होता. कारण तुला खूप सारे पिन कोड लक्षात ठेवणं कठीणच झाले होते. तरी तू काय करणार, बुद्धीच तेवढी तुझी. कार्ड आणि ऑनलाईन दोघांचे पिन कोड सेमच होते आणि हे जाणून घ्यायला माझ्या पिन कोडच्या बाबतीत अंदाज बरोबर आहे की नाही म्हणून मग मी माझ्या लॅपटॉप तुझ्या बँकेचे काही डिटेल्स बघायचे होते म्हणून दिला आणि तुला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून तुझ्या रूममधून बाहेर आलो. पण जी अपेक्षा तुझ्याकडून होती तशीच तू वागलीस. तू बँक अकाउंट ओपन केलं, पिन कोड टाकला, बँक डिटेल्स चेक केलेस, पण तू ते क्लोज करण्याआधीच मी तेथे परत आलो आणि तुला स्वतःच्या बोलण्यात अडकून ठेवलेलं होतं. मला जेव्हा चान्स मिळाला मी तुझं ते पेज मिनिमाइज करून ठेवलं आणि तुला वाटलं की तू क्लोज केलंस. बँकमधून तुला मेसेज येऊ नये म्हणून मीच तुझा नंबर डिलीट करून त्यांच्या जागी माझा नंबर ठेवलेला होता. म्हणून तुझ्या अकाउंटमधून जेव्हा ते पैसे मी खुशीच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले त्याचा मेसेज तुला आलाच नाही. रवी पूजाला जसं सांगत होता. पूजा आपली शुद्ध हरपल्यासारखी त्याला बघत होती. आता तू गेलीस तरी चालेल, रवी पुढे म्हणाला. पूजा म्हणाली, रवी प्लीज असं करू नकोस. मी मान्य करते की मी खूप चुका केलेल्या आहे माझ्या आयुष्यात. खुशीला खूप त्रासही दिलेला आहे. पैशांच्या हव्याशा बोटी खूप चुका करत गेले मी, पण मला माझी चूक कळलेली आहे. आपण लग्न करू. मी खुशीला माझ्या मुलीप्रमाणे खरंच वागवेल. मी तिला कधीच अंतर देणार नाही, पण असं मला दूर लुटू नकोस तू. मी सगळ्यांच्या पाया पडते. मला तुमच्यासोबत राहायचं आहे. मिहिका, तू प्लीज यांना समजाव ना. मी तुझ्याबद्दल सुद्धा वाईट साईड बोलत होती ग, पण खरंच यापुढे तुलाही कसलाही त्रास होणार नाही माझ्यामुळं. तू प्लीज सांग ना ग यांना, ती तुझं ऐकतीलच. पूजा मिहिकाचा हात हातात घेऊन तिला विनवण्या करू लागली होती.
पण मिहिकाने आपला हात सोडून घेतला, कारण पैशासाठी माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात याची प्रचिती तिला आधीसुद्धा झालेलीच होती. म्हणून तिने पूजाच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. रवी पुढं आला. त्याने पूजाचा हात धरून मिहिकापासून तिला बाजूला केलं. 2-3 नोकरांना बोलून तिला बंगल्याच्या बाहेर घेऊन जायला सांगितलेलंच होतं. त्याच्या सांगण्यानुसार नोकर माणसं तिला घेऊन बाहेर गेले. रवी या बाईनेच प्रदीपला आपल्यापासून लांब केलं. नीलम रवीच्या खांद्यांवर डोकं ठेवत म्हणाला होता. रवीने तिला सोफ्यावर बसवलं. मिहिका लगेच जाऊन पाणी घेऊन आली होती आणि नीलमला प्यायला दिलं. रवीने आपल्या माणसांना फोन करून अजयचा मोठा भाऊ दिनेशला सोडवायला सांगितलं होतं. त्यांच्या माणसांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे दिनेशला त्याच्या घरी सोडून दिलेलं होतं. अजय भरधाव गाडी चालवत त्याच्या घरी गेला, पण तोपर्यंत त्याच्या घरांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची धाड पडलेली होती. त्याच्या ऑफिसच्या बिल्डिंगचे वरचे 6 मजले अनकृतीत आहे असं सांगून ऑफिसचे 6 मजले पाडण्याची नोटीस नोकर त्यांच्याकडे घेऊन आलेलाच होता. मार्केटमधले असलेले त्यांच्या कंपनीचे शेअर्स प्रत्येक मिनिटाला खाली पडत होते. जे काही प्रोजेक्ट सुरू झालेले होते त्यांची इन्व्हेस्ट सारखे त्याला कॉल करत होते. अजय डोक्याला हात लावून बंगल्यांच्या बाहेरच्या पायरींवर बसलेला होता. डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब गाल्यांवर आला. आपण पूर्णपणे बर्बाद झालेलो आहोत अजय. तुला सांगितलं होतं ना त्या रवीला संपवू नाही तो आपल्याला संपेल म्हणून. आता बघ त्याने आपल्याला कसं संपवलं ते. दिनेश त्याच्या जवळ येत म्हणाला होता. अजय म्हणाला, दादा तू येते कसा? तुला तर त्या रवीने किडनॅप केलं होतं ना. अजय डोक्याला हात लावून बसलेला असताना दिनेश तिथे आला. त्याला बघून अजय आश्चर्यचकित झाला. दिनेश म्हणाला, हो त्याने मला किडनॅप केलं होतं, पण माझं आयुष्य त्याने मला आणि तुला भीक म्हणून दिलेलं आहे. दिनेश मान खाली घालून म्हणालेलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.